शिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळील तटबंदी कठडा पडल्याची घटना घडली आहे। महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाच्या बस चालकाच्या असावधानपणामुळे वळण घेत असताना धक्का लागून कठडा कोसळलाय। घटनेची माहिती मिळता शिवप्रेमींनी शिवतीर्थावर गर्दी केली होती। शिवप्रेमींकडून घडलेल्या घटनेची घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आलाय। यावेळी सुशोभीकरण करतेवेळी ठेकेदाराकडून निकृष्ट काम केल्याचा आरोप शिवप्रेमींनी केलाय। मनपा आयुक्तांवर ठेकेदार वाहन चालकावर गुन्हा दाखल करावा, अन्यथा बुर्जाच्या दगडावर गुन्हा दाखल करण्याची शिवप्रेमींची मागणी। यावेळी शिवप्रेमी संतप्त झाल्याचं दिसून आले। निषेध असो महापालिकेचा निषेध असो निषेध असो निषेध असो महापालिकेचा निषेध असो। या महापालिकेचं करायचं काय? खाली डोकं वरती पाय। या महापालिकेचं करायचं काय? खाली डोकं वरती। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय श्रीराम। जय श्रीराम। छत्रपती शिवाजी महाराज की जय। महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाचं महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाचं अरे आयुक्त साहेबांचं अरे निषेध असो महाराष्ट्र परिवहन विभागाचं। आज शिवतीर्थाची ही जी विटंबना झाली आहे याची आम्ही सगळं शिवप्रेमी इथे जाहीर निषेध करतो। सोबतच जे महाराष्ट्र शासनाचे ज्या परिवहन विभागामार्फत ही सगळे जी धडक या सगळ्या शिवतीर्थाला दिली आहे त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे। पोलीस प्रशासनाचे कर्मचारी इथे काही दिसत नाही, त्यांच्या मार्फत कोणताही गुन्हा दाखल होत नाही, तर पोलीस प्रशासनाने तात्काळ आयुक्तांवरती गुन्हा दाखल करून याची सखोल चौकशी करून याच्यावरती अशी कठोर अशी कारवाई केली पाहिजे। जर हे पुढच्या काही कालावधीत झालं नाही तर या दगडावरती आम्ही गुन्हा दाखल करा या मागणीसाठी जाणार आहे। कारण की जर तुम्हाला हे सगळे जर गुन्हेगार दिसत नसतील तर आमचं म्हणणं आहे की हा दगडच जो या शिवतीर्थापासून सटकलाय तोच खरा गुन्हेगार आहे, तर त्याच्यावरती किमान त्याच्यावरती तरी गुन्हा दाखल करा ही मागणी आम्ही पोलीस प्रशासनाकडे आयुक्तांकडे करत आहोत।